पुस्तके दुसऱ्या जगाच्या खिडकीसारखी असतात. प्रत्येक नवीन पानासह ती आपल्याला नवीन लोकांशी, नवीन संस्कृतींची आणि नवीन कल्पनांची ओळख करून देतात. दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो, ज्याने पुस्तकांची शक्ती पिढ्यानपिढ्या आणि संस्कृतींमधील पूल आहे. दरम्यान ठाण्यातील जितेंद्र वैद्य पुस्तक प्रेमी यांनी आपल्या प्रोफेशनल करिअरसह पुस्तकांची दुनियादारी जपत आज अनेक कार्यक्रम नागरिकांच्या हितासाठी राबत आहेत. यामध्ये गप्पांचा, वाचनाचा, चालण्याचा असे अनेक मौल्यवान गोष्टी शिकवणारे कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच पुस्तक हे कोणीही कुठेही कधीही वाचू शकतो आणि बोध घेऊ शकतो. मात्र युवा पिढी सध्या डिजिटल युगात पुस्तक मधून कसे ज्ञान घ्यावे याकडे कमी ओढ असून त्यांनी जर डिजिटल मधून पुस्तकांच्या जगाचा बोध कसा घ्यावा हे ठरवले तर नक्कीच पुढील पिढीपर्यंत अनेक मौल्यवान ज्ञान पोहोचेल, असे पुस्तकप्रेमी जितेंद्र वैद्य म्हणाले. अशाच त्यांच्या पुस्तकातील प्रेमळ जगाविषयी जाणून घेणार आहोत या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूद्वारे. बेसिकली काय आहे की आवड असेल तर सवड काढता येते, तसं आहे ते. आता माझा इथं बिझनेस आहे, ऑफिसमध्ये मी असतो सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत. जसं जसं वेळ मिळेल तसं तसं पुस्तकं मी ऑफिसमध्ये बघितलं तुम्ही एवढी ठेवलेली आहेत, तर त्यातलं वेळ होईल तसं वाचत असतो. आणि लोकांकडे असं माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकलमध्ये ट्रॅव्हल करता, कुठेही ट्रॅव्हल करता, तर एखादं पुस्तक छोटं बॅगेत असल्याने काही वजन त्याचं होत नाही. तर मी वाचायला वेळ नाही मला कारणं आपल्याला बिलकुल पटत नाही. एक डॉक्टर लोक आहेत ते ऑपरेशन रात्री करतात आणि मग रात्री पण वाचतात. साताऱ्याचे एक डॉक्टर आहेत ते ऑपरेशन करतात आणि ते संपल्यानंतर त्यांचं लेखन किंवा वाचन चालू होतं. त्यामुळे वेळ नाही आपण हे कारणं सांगू नये. प्रोफेशन वाईज तुम्ही काय काम करतात आणि त्या प्रोफेशनच्या टाइमला तुम्ही कसं वेळ काढता? माझं प्रोफेशन आहे, मी मॉस्किटो नेट, पिजन नेट, क्लॉड ड्राईंग सिस्टीम बनवतो. वेळ म्हणजे काय आपल्याला काढायला लागतो, की असं नसतं की वेळ त्याच्यासाठी स्पेशली. आपण टाईम मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं असतं. हे सुद्धा त्या पुस्तकातनं कळतं. आता यांचं जे पुस्तक आहे आपलं सॅम माणेकशॉंचं, तर वेळेला किती महत्त्व आहे हे त्या पुस्तकातनं आपल्याला कळतं, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ. त्यामुळे आपण वेळ नाही ही कारणं देऊ नये असं मला वाटतं. माझे 4 ते 5 उपक्रम आहेत. एक पहिला आहे गप्पांचा. गप्पा मारायला सर्वांनाच आवडतात आणि विशेषतः आत्ता जर बघितलं की करोनाच्या काळात सर्व ऑनलाईन प्रोग्राम चालू होते, पण ऑफलाईन जी गप्पा असते लाईव्ह, त्याची मजा काही वेगळीच असते. वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आम्ही महिन्यातनं एकदा बोलवतो ज्ञानराज सभागृहामध्ये, तिथं त्या गप्पा होतात. आपल्याकडे सुबोध भावे, सुनील बर्वे, एअर मार्शल भूषण गोखले अशी वेगवेगळ्या फील्डमधली लोकं येऊन गेली. रघुजी आंग्रे आलेले, आत्ताच याच्यामध्ये मागच्याच्या आलेल्या मेजर मोहिनी गर्गे म्हणून आलेल्या, अभय ओक सर आलेले सुप्रीम कोर्टाचे जज. म्हणजे असे वेगवेगळ्या फील्डमधली लोकं येतात आणि त्यांना कोणालाही मोबदला देत नाही आणि लोकांनाही तिकीट लावत नाही, कारण तो माझा बिझनेस नाही. दुसरा, वाचनच्या मला आवड असल्यामुळे महिन्यातनं एकदा वाचनाचा हा पण एक ऑफलाईन कार्यक्रम असतो. कुठचं तरी एखादं पुस्तक निवडून त्याच्यावरती अभिवाचन होतं, साधारण एक 25 ते 30 मिनटं. त्याच्यामुळे लोकांना जे मार्केटमध्ये किंवा आधी आलेली जी काही पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल माहिती होते आणि उत्सुकता होते की पुस्तक वाचलं आहे. कारण सर्वजण काय सर्व पुस्तक वाचत नाहीत. मी एखादं हे पुस्तक वाचलं, मी त्याचं अभिवाचन केलं तर 10 लोकांना ते कळतं आणि त्याचा इंटरेस्ट होतो. असं चालू आहे. मंगळवारी आमचं लोक चालत नाहीत, तर त्याच्यासाठी आठवड्यातनं आमच्याबरोबर एक दिवस चालण्याचा म्हणून असतो आणि बाकीचे दिवस तुम्ही चाला, असंही असतं. आता गप्पांचा जो प्रोग्राम असतो तो साधारण 250ची कॅपॅसिटी आहे. तो बहुतेक वेळेला फुल होतो. पण नागरिकांचे असं म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की थोडा मोठा हॉल बघा, पण मला काय होतं तो हॉल फ्री मिळत असल्याने मी दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. वाचनाचं सुद्धा आहे की माझ्याकडे जागा एकाने दिलेली आहे, ते लिमिटेड जागा आहे, तर तेही भरते. लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला ऐकायचं आहे. मग त्याच्यासाठी माझे दोन्ही याची यूट्यूब चॅनल्स आहेत, गप्पांचं आणि वाचनाचं. महत्त्वाचं म्हणजे की आता UK नंतर अमेरिका, फ्रान्स इतरची लोक हे बघतातच, पण मला विशेष वाटलं चिलीसारख्या देशातनं मला मेसेज आला की आम्ही तुमचे कार्यक्रम बघतोय. हे महत्त्वाचं. मी यूट्यूबचा हा एक आहे. म्हणजे आता सध्या नवीन पिढी पुस्तक वाचत नाही, मोबाईलवरती जास्त असते. तर कशा प्रकारे त्यांनी पुस्तकं वाचावीत किंवा त्यातून त्यांना काय ज्ञान प्राप्त होऊ शकतं त्याबद्दल काय? नाही, हल्ली असं झालं ना, आपण काही जर माहिती हवी असेल तर लगेच गुगलकडे जातो, पण गुगल सर्व उत्तरं देऊ शकत नाही. जी काय जुनी डॉक्युमेंटेशन्स केलेली आहेत. आता हे जे पुस्तक आहे हे गोनीदांचं आहे, याच्यामध्ये किल्ल्याचे जुने फोटो आहेत. आता या बरेच किल्ल्याचे हे जे आहेत ते बरीच पडझड झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते परत तसं बघायला मिळणार नाही. त्यामुळे फोटो बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की तो किल्ला कसा होता. यंग जनरेशन मोबाईलमध्ये बघते, ठीक आहे, पण निदान ते वाचते हे तर महत्त्वाचं आहे. वाचनाचं माध्यम कुठचंही असू दे,
पण वाचन हे राहू दे, कारण वाचाल तर वाचाल हे म्हटलेलंच आहे.